काही नगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती की बाकीचा जो निकाल लागणार आहे त्याचा परिणाम आपल्या या निकालावर होऊ नये, त्यामुळं उच्च न्यायालयाने आज सगळ्याबरोबरच निवडणुकीचा निकाल लावा, म्हणजे 21 तारखेला लावा असा निर्णय घेतलेला आहे. नाही, पण एकूणच ज्या पद्धतीने या निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडनं काही गोष्टी घडलेल्या आहेत, काही 2 दिवस अगोदर निवडणुका काही स्थगित झाल्या, सगळ्यांनीच नाराजी केल्या. कसं बघतो? मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काल प्रचंड नाराजी आपली व्यक्त केलेली होती की कोर्टाचा चुकीचा निर्णय निवडणूक आयोगाने लावला. आणि हे खरं आहे की 1-2 दिवस की एवढे उमेदवार मेहनत करतायत, कष्ट करतायत, मला वाटते तन मन धन सगळं सर्वस्वपणा लावत आहेत आणि 2 दिवस आधी निवडणूक थांबणं हे त्यांच्या दृष्टीनं फार अन्यायकारक होतं. आणि ती स्पेसिफिक निवडणुकीला कोर्टाने निर्णय दिला असता तर ती थांबली असते तर काही वाटलं नसतं. आणि त्यामुळे मग सगळीच हा निवडणुकीचा निकाली पुढे गेला. पण जयंत पाटलांनी आता याच्यावरती शंका का विलंब लागला तर शंकेला वाव मिळेल आणि ईव्हीएम सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सुद्धा मोठी असेल. तर यापूर्वी अनेक वेळेला लोकसभा आणि विधानसभेमध्ये 20-20 दिवस गेलेले आहेत आणि त्यावेळेला आम्ही देशात पर्यटन करून आलेलो आहे. त्यामुळे आता अनेक उमेदवार श्रमप्रयर करायला जातील आणि प्रशासन आपली काळजी घेईल. त्या म्हणजे आता निकाल झालेला आता काय त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही. इतके आपण नगरपालिका असेल किंवा इतर निवडणूक लढवल्यात, पण अशा प्रकारचा घोळ यापूर्वी झाला होता, पहिल्यांदाच होतोय. कुठं सुधारण्याची गरज वाटते का? आता निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना त्याबद्दल बोलणं काय उचित होणार नाही. पण असा घोळ कधी झालेला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.